माझ्या ऑर्गनायझेशनसाठी बोलतोय मी. हा सगळ्या एचओडीना हा प्रॉब्लेम आहे, पण पीपल विल नॉट स्पीक. नाही, प्रॉब्लेम आहे म्हणून तर इथे बसलोय. प्रॉब्लेम आहे म्हणून तर रेजिस्टन्स आहे. आय लव्ह दिस रेजिस्टन्स. तुम्हाला जर वाटत असेल की तुमचे प्रश्न मला टोचतायत, मला हे प्रश्न आवडतात, कारण की प्रश्न आहेत म्हणजे तुम्हाला सोल्युशन पाहिजे. दॅट इज, मला हे मी कुठे म्हटलं हे टोचतंय मला. इनफॅक्ट आय लव्ह दिस. तुम्ही बोला, कारण की त्याच्याशिवाय मला कसं कळेल. आणि म्हणूनच तर मी छाती ठोकून बोलतोय ना. जर माझ्यात कॉन्फिडन्स नसता, जर मी काहीतरी हवाई बोलत असतो, तर मी तुम्हाला एवढं कॉन्फिडेंटली बोललोच नसतो. मी काय म्हटलो असतो, सर ओ बघावं लागेल, असं होतं सर, करावं लागेल. व्हॉट आय एम ट्राईंग टू टेल की इन्फ्लुएन्स, मी काय म्हणतो, पायऱ्या येतो त्याला. डायरेक्ट आपण पहिली पायरी, आपण आपलं चुकतं काय मी तुम्हाला सांगतो. जर लॅडरच्या 10 पायऱ्या आहेत, तर आपण लॅडरच्या वरती काय सगळ्यात आधी बिहेवियर चेंज आहे, की त्या व्यक्तीचं सर बिहेवियर चेंज झालं पाहिजे. तुम्ही पहिल्या लॅडरवर आहात. एक्झाम्पल, आपल्या लर्निंगमध्ये आपण काय म्हणतोय की सर डायरेक्ट आम्हाला सांगा बिहेवियर चेंज कसं होईल. दॅट इज नॉट पॉसिबल ना. आपल्याला अंडरस्टँड करावं लागेल की त्या व्यक्तीसोबत कसं. मला सांगा, इथे अजून प्रेम नाही, आपण म्हणतोय की मुलं कधी होणार आहेत. लग्नच नाही ना अजून. पहिले प्यार होगा, फिर एंगेजमेंट होगी, फिर शादी होगी, फिर होगा ना. आर यू गेटिंग माय पॉईंट? इट इज ॲज सिम्पल ॲज दॅट. आपण इथे आहोत आणि आपण इथं असण्याच्या आपल्याला समज आहे की आपण इथं आहोत, आपण इथं नाही आहोत. मी परत सांगतो तुम्हाला, डोंट गो विथ द टायटल्स.